इथला जो डोकरा देव आहे, ह्या डोकऱ्या देवाने अजून इथलं ग्रामीण भागाचं अस्तित्व जपून ठेवलेलं आहे। पण त्यानंतर इकडे भरणी करत असताना तिथे हे भरणी करण्यासाठी जे ट्रक यायचे ते जवळपास 25 ते 35 वेळा पलटी झालेले आहे। खऱ्या अर्थानं हा ग्रामीण भाग या डोकऱ्या देवाने टिकवून ठेवलाय असं आपल्याला सांगता येईल। मित्रांनो, कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर मित्रांनो, आता आपण आहोत विरार पश्चिमेला असलेल्या टेंभीपाडा गावात आणि इकडे म्हणजे विरारवरून तुम्ही जेव्हा अर्नाळाकडे येतात तेव्हा बाळाजी कॉम्प्लेक्स लागतं आणि आता हा सगळा भाग सगळ्या सिमेंटच्या जंगलाने वेढला जातोय। पण इथला जो डोकरा देव आहे, ह्या डोकऱ्या देवाने अजून इथलं ग्रामीण भागाचं अस्तित्व जपून ठेवलेलं आहे। डोकरा म्हणजे ज्येष्ठ आणि ज्येष्ठ माणसाला म्हणजे एक गावाकडच्या भागात डोकरा असं म्हटलं जातो आणि त्याचा कृपा आशीर्वाद असतो। आणि ह्या डोकऱ्या देवाचं ह्या टेंभीपाड्याशी काय रिलेशन आहे हे आपण बघूया। आता अभिषेकाला सुरुवात होतोय आणि त्या ठिकाणीच आपण जाऊया। अगदी प्रत्येक गावात वगैरे एखादा नागोबा देवतेचा दगड पूजला जातो, कारण त्या जनावराचं तिकडे अस्तित्व असतं आणि तोही त्या भागावर कृपादृष्टी ठेवून असतो असा गावकऱ्यांचा समज असतो। आणि पुढे एक शिळा दिसते, ते सप्तमातृकांचं प्रतीक आहे। त्या सप्तमातृकांचं प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते। आणि आता ह्या अभिषेकानिमित्त डोकरा देवाचा आता सत्यनारायणाची पूजाही आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। म्हणजे अगदी ग्रामीण भागात म्हणजे गणपती बाप्पांच्या अगदी कुलदेवतेला पूजलं जातं। म्हणजे एखादी अडचणीची बाई जरी असेल किंवा एखादी शस्त्रक्रिया जरी करायची असेल तर पहिलं ह्या कुलदेवतेला साकडं घातलं जातं। आता मला गावातले नागरिक आहेत आणि आता ते सत्यनारायणाच्या पूजेवर बसणार आहेत। या डोकऱ्या देवाविषयी तुम्हाला अशी काही प्रचिती आलेली आहे का? ती म्हणजे भरपूर आलेली आहे। 4 वर्ष झाली अशी गोष्ट या गोष्टीला। जागेमुळे ही जागा सगळी आमचीच होती, विकली गेली। बिल्डरनी डेव्हलपमेंटसाठी जागा घेतली, पण इकडे करता करता बिल्डरचं काय चाललंच नाही। आणि ही जे आमचा डोकरा देव आहे ना, आमचा कुलदेवता, त्यामुळे ग्रामदेवता यांच्या हे पण इकडे पण असं भरणी बरीच चालू झालेली, पण इकडे प्रत्येक टायमाला इकडे येत्या टँकरच पलटी व्हायचा। काकांना नीट व्यक्त होता येत नाहीये, म्हणजे मी म्हणून बोलतोय। तुम्ही कांतारा चित्रपट पाहिला असेल आणि त्या माध्यमातून ग्रामीण जीवनातील प्रथा पाहिल्या असतील मित्रांनो। तर इथून फक्त हाकेच्या अंतरावर टेंभीपाडा आहे आणि हे मूळ जे स्थळ आहे म्हणजे आता टेंभीपाडा त्यांच्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी प्रसिद्ध आहे, तसं टेंभीपाडा गावातलं शनी मंदिरही प्रसिद्ध आहे। आणि इथली जी मूळ डोकऱ्या देवाची मूर्ती होती ती तिकडे नेलेली आहे, पण या मूळ स्थानाची नेहमी पूजा केली जाते। आणि आता सगळ्या तो बिल्डर नावाचा राक्षस आता या भागालाही गिळंकृत करत आहेत। आणि खऱ्या अर्थाने ही जी आपली ग्रामदेवता आहेत, तुम्ही कुठल्याही गावात जा, या ग्रामदेवतांची मंदिर आहेत ना ती सीमेवर असतात आणि त्या ग्रामदेवतामुळे
आपली गावं सुरक्षित राहिलेली आहेत. आणि हा आजूबाजूचा परिसर देखील विकला गेलेला आहे. एका मोठ्या बिल्डरने घेतली होती आणि त्यानंतर हा जो भाग दिसतोय त्याने भरणी करायला लावला होता. म्हणजे सगळे काय आपण दडपशाही म्हटली तरी चालेल, पण त्यानंतर इकडे भरणी करत असताना तिथे जे भरणी करण्यासाठी जे ट्रक यायचे ते जवळपास 25 ते 35 वेळा पलटी झालेले आहे. म्हणजे त्या बिल्डरला पण या डोकऱ्या देवाने प्रचिती दाखवलेली आहे. बरोबर ना काका? हा, तर ही या मागची कथा आणि ह्या निमित्ताने आज चालणारा आता इकडे या गावातर्फे तुमचं कुठलं एकविरा माता मित्र मंडळ आणि टेंबीपाडा ग्रामस्थ मंडळ एकत्र मिळून इकडे भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. आता हा भंडारा नक्की काय करतो मित्रांनो? हा भंडारा संपूर्ण गावाला एकत्र आणतो आणि या भंडाऱ्यानिमित्त आपल्याला टेंबीपाडा गाव एकत्र येताना दिसणार आहे. आणि आता पलीकडच्या मंडपात अगदी त्या भंडाऱ्याची तयारी सुरू आहे आणि गावातल्या मायभगिनी तिकडे जेवण ते भंडारा महाप्रसाद तयार करायला लागले आहेत. आपण आता तिथे जाऊ. आता तुम्ही पूजेकडे व्हा, आपण येऊ नंतर इकडे. धन्यवाद. ह्या सफाळ्यावरून आलेल्या भगिनी आहेत आणि खास भंडाऱ्यासाठी नेहमी टेंबीपाडा गावात आहेत. आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत म्हणजे इथून हाक मारला तर पुरापाड्यात जाईल आणि इथून हाक मारला तर विरार जाईल. म्हणजे कुणाला वाटणार पण नाही की आपण विरार सिटीमध्ये आहोत. पण खऱ्या अर्थानं हा ग्रामीण भाग या डोकऱ्या देवाने टिकून ठेवलाय असं आपल्याला सांगता येईल. ह्यापुढची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवूच.